नमस्कार मित्रांनो, जर जगातील सर्वात उंच पर्वत माउंट एव्हरेस्ट उचलून समुद्राच्या खोल तळाशी टाकला तर पर्वत पूर्ण बुडेल आणि वर अजून 2 किलोमीटर पाणी उरेल। समुद्राच्या अशा खोलवर भागात सूर्यप्रकाश पूर्णपणे गायब होतो, तापमान अत्यंत कमी असते आणि पाण्याचा दबाव इतका प्रचंड की एखाद्या माणसावर 50 हत्ती ठेवल्याच्या वजनाचा भास होतो। चला तर जाणून घेऊया समुद्राचे सर्वात खालचे आणि अंधारे जग मरियाना ट्रेंचचे रहस्य। प्रशांत महासागराच्या पश्चिमेकडील भागात गुआम बेटाजवळ हा खंदक आहे, यालाच मरियाना ट्रेंच असे म्हणतात। हा पृथ्वीवरील सर्वात खोल भाग असून या ट्रेंच मधील सर्वात खोलवर बिंदूला चॅलेंजर डीप असे नाव देण्यात आले आहे। याची खोली समुद्र सपाटीपासून तब्बल 11,035 मीटर इतकी प्रचंड आहे। आता आपण समुद्राच्या खाली जायला सुरुवात करूया। जसे जसे आपण खाली जाऊ तसतसे सूर्यप्रकाश हा कमी होत जातो आणि साधारण 1000 मीटर खाली गेल्यानंतर सूर्यप्रकाश हा पूर्णपणे गायब होतो, म्हणजे तिथून पुढे पूर्णपणे कायमस्वरूपी अंधार। इथे झाडांना किंवा वनस्पतींना फोटोसिंथेसिस करण्याकरिता पुरेसा प्रकाश मिळत नाही। मग या अंधारात जीवन जगतात कसे? याचे उत्तर खूप इंटरेस्टिंग आहे। समुद्राच्या खोल भागात काही जीव स्वतःच्या शरीरातून प्रकाश निर्माण करू शकतात। हा प्रकाश त्यांना अनेक कारणांसाठी उपयोगी पडतो। काही जीव याचा शिकार आकर्षित करण्यासाठी तर काही संवाद साधण्यासाठी या प्रकाशाचा वापर करतात। पाण्याचा दबाव, तुम्ही समुद्राच्या जितके खोल जाता तितकं तुमच्यावरचं पाण्याचं वजन वाढत जातं। इतका प्रेशर असतो की माणूस 1 सेकंद सुद्धा जिवंत राहू शकत नाही आणि साध्या धातूपासून बनवलेली पाणबुडी काही सेकंदात चुरगळून जाईल। समुद्राच्या इतक्या तळात जाण्याकरिता विशेष प्रकारची सबमरीन व्हेकल्स वापरतात, जी इतका प्रचंड प्रेशर हँडल करू शकते। समुद्राच्या तळातील तापमान, तुम्हाला वाटत असेल समुद्राचा तळ हा पृथ्वीच्या आतल्या भागात असल्यामुळे तेथील पाणी गरम असेल, पण तसे नाही। तिथे 1 ते 4 डिग्री सेल्सिअस इतकं थंड पाणी असतं आणि याच समुद्राच्या तळाशी काही हायड्रोथर्मल व्हेंट्स आहेत, म्हणजे तिथून जवळपास 350 डिग्री सेल्सिअस इतकं गरम पाणी सुद्धा बाहेर येतं। आणि महत्त्वाचं म्हणजे या उकळत्या पाण्यात सूर्याचा एक किरणही नसताना आणि प्रचंड पाण्याच्या दबावाखाली अनेक सूक्ष्मजीव व जीवाणू राहतात। इथे विचित्र मासे तसेच अनेक प्रकारचे जेलीफिश सापडतात, जे स्वतःच्या शरीरापासून प्रकाश निर्माण करतात। मरियाना ट्रेंचच्या तळात पोहोचणे हे अंतराळात जाणे इतकेच कठीण आहे। आजपर्यंत जितके लोक चंद्रावर चाललेले आहेत त्यापेक्षा खूप कमी लोक हे समुद्राच्या तळाशी पोहोचलेले आहेत। तर 2012 मध्ये प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक टायटॅनिक आणि अवतार यांसारखे जगप्रसिद्ध चित्रपट बनवून जेम्स कॅमेरॉन यांनी डीप चॅलेंजर मधून सोलो डायव्हिंग करून इतिहास रचला। वैज्ञानिक म्हणतात की आपल्याला अंतराळातील अनेक ग्रहांबद्दल जितकं माहीत आहे त्यापेक्षा कमी आपल्याला आपल्या पृथ्वीच्या या महासागरांबद्दल माहीत आहे। महासागराचा तळ आपल्यासाठी अजूनही एक गूढ रहस्य आहे। अशाच रंजक गोष्टी जाणून घेण्यासाठी चॅनलला फॉलो करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा। धन्यवाद।